गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि आज आहे दिवस तिसरा. तर तुम्ही जरा आवाजात डिफरन्स बघू शकता. म्हणजे ज्यावेळेस आपण सकाळी उठतो त्यावेळेस आपला जो बेस आहे आवाजाचा तो थोडासा एकदम असा नाही का जास्त वाढतो आणि मला असं वाटतं की याच्यावरती जर प्रॅक्टिस केली तर आपला व्हॉइस अजून डीप होऊ शकतो का मला माहित नाही. बट शुअरली आपण हा सुद्धा टास्क आपल्या डेली टास्कमध्ये ऍड करूया, बघूया. सो आजचे जे टास्क असणार आहेत, सो आजच्या टास्कमध्ये मी ट्रेडमी चॅनलवरती जो युट्यूबचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषयी, तो मी आज 100% करणार आहे. सो ते एक प्रोडक्टिव्ह काम आजच्या टास्कमध्ये आपण ऍड करायचं आहे आणि ते रिपीटेडली रोज रोज करायचं आहे. त्यानंतर रुबिक्स क्यूबचं तर आहे, एक्सरसाइज आहे आणि जे प्रोडक्टवरती आपल्याला आज काम करायचं आहे तर ते पण आज करायचं आहे. तर ही 4 कामं ही प्रोडक्टिव्ह कामं आहेत, ही आपण रिपीटेडली करायची आहेत. याशिवाय जर आपण आज अजून एखादं टास्क केलं तर ते बेटर राहील, बट ते प्रोडक्टिव्ह पाहिजे. मी ते टास्क शोधतोय माझ्या डे टू डे लाईफमध्ये. आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे हर्डल्स म्हणजे थ्रेड्स आहेत बेसिकली, की ज्या गोष्टी आपल्याला या म्हणजे हे रिपिटेशन करण्यापासून अडवतात. तर त्या गोष्टीचं पण आपण वेगळे एक ट्रॅकर बनवलं पाहिजे मला असं वाटतं आणि त्यावरती काम केलं पाहिजे. सो ते पण आपण करूया. पण आज मी 6 वाजता उठलोय, ज्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं मागच्या 2 दिवसापासून 30 मिनिटं लवकर, म्हणजे थोडं 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 प्रोग्रेस होते मला असं वाटतंय. अँड दिस इज जस्ट बिकॉज ऑफ द यूट्यूब व्हिडिओ विच आय एम रेकॉर्डिंग. सो आता आपण स्टार्ट करू. जो काय मी एक्सरसाइज करणार आहे सो काल 20 मिनिटापर्यंत आपण केला. आज मी ट्राय करेन 20 ते 25 पर्यंत. 30 मिनिटं एवढा नाही करू शकत बिकॉज हे होम एक्सरसाइज आहे. याच्यामध्ये पुलअप्स, पुशअप्स, परत अजून काय म्हणू शकता, चेस्ट, त्यानंतर काय म्हणतात रे याला, अरे यार याला काय म्हणतात, ॲप्स. ठीक आहे. सो याच्याविषयी आपण एक्सरसाइज करू शकतो. स्टमक आत्ता आठवलं. सो जास्त एक्सरसाइज नाहीये. ज्यावेळेस आपल्याकडं डंबेल्स येतील प्रॉपर, सो त्यावेळेस आपण ते एक्सरसाइज जास्त करू शकतो. आणि मला अजून एक एक्सरसाइज करायची, जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोललो, ती म्हणजे व्हॉइसची एक्सरसाइज. व्हॉइसची एक्सरसाइज इन द सेन्स माझा जो आवाज आहे ना, सो बेसिकली जास्त करून नोज थ्रू असं काय म्हणतात थ्रो होतो. सो मला असं ट्राय करायचं की जो व्हॉइस आहे तो माउथ थ्रो व्हावा, म्हणजे आवाजामध्ये थोडासा बेस येईल. आता हे नेसेसरी नाही आहे प्रत्येकासाठी, बट मला माझ्यासाठी पर्सनली असं वाटतं की मी हे चेंजेस माझ्यामध्ये केले पाहिजेत. बाकी या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत मोटिवेशनमध्ये नाही तर कन्सिस्टन्सी आणि रिपिटेशनमध्ये. सो लेट्स सी. आत्ता कंप्लीट केला मी. जवळजवळ मला असं वाटतं 20-25 मिनिटं एक्सरसाइज झालेला आहे आणि ही कंपाऊंड एक्सरसाइज आहे. सो मी फक्त पुशअप्स केले, चेस्ट आणि स्टमक. ही एक्सरसाइज मी जास्त रेकॉर्ड नाही केली, फक्त टाइमलेसमध्ये पुशअप्सचं टाकेन बिकॉज आपल्याकडे डंबेल बार नाही आहेत. सो ते ज्यावेळेस येतील प्रॉपर एक्सरसाइज आपण रेकॉर्ड करूया. आणि अजून एक गोष्ट मला इम्प्रूव्ह करायची ती म्हणजे माझं कम्युनिकेशन स्किल. सो माझं कम्युनिकेशन स्किल थोडंसं वीक आहे ज्यावेळेस क्लायंटसोबत मीटिंग्स वगैरे असतात. सो माझा कॉन्फिडन्स एकदम डाऊन जातो. इट्स नॉट बिकॉज की माझं इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं नाही. याचं एकच कारण आहे ते म्हणजे कॉन्फिडन्सची कमी येते ज्यावेळेस नवीन माणसांसोबत इंटरॅक्शन करायची वेळ असते ना. सो माझा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली डाऊन जातो. बट मला असं वाटतं की जर डेली प्रॅक्टिस केली याची, किंवा नवीन लोकांसोबत उगाच इंटरॅक्शन करायचं असंच, म्हणजे काय झालं तरी, म्हणजे एखादा नवीन असेल तरी उगाच हा जेवला का वगैरे, हे जर स्किल थोडं 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 वाढवलं ना मी, सो मला असं वाटतं की क्लायंट मीटिंगमध्ये ना मी एकटा पण क्लायंट मीटिंग हँडल करू शकतो. म्हणजे तेवढी कॅपेबिलिटी आहे माझ्यात. मी आधी म्हणजे गुगल मीटवरती म्हणजे मी एकट्याने मीटिंग घेतली असं केलंय, बट ते सगळे कोण होते, स्टुडंट होते. बट ज्यावेळेस क्लायंट असतो असं वाटतं की क्लायंट कोणतरी मोठा आहे नाही का, म्हणजे बादशाह वगैरे. ठीक आहे मोठा असेल बट तो त्याच्या कंपनीमध्ये काम करतोय, आपण आपल्या कंपनीमध्ये काम करतोय. सो आपण पण तेवढंच कॉन्फिडंट राहिलं पाहिजे. बट हे माझ्या आतमध्ये नाहीये. क्लायंट मीटिंग असते की थोडंसं बर्डन येतं. सो मला ते वाला स्किल इम्प्रूव्ह करायचं आहे. सो ते मी डेफिनेटली इम्प्रूव्ह करेन. सो इंग्लिश कम्युनिकेशन स्किलसाठी मला असं वाटतं की रोजचे 10 मिनिटं आपण इंग्लिश कम्युनिकेशन स्किलवरती द्यायला पाहिजे. सो ते एक टास्क आपण ऍड करू. बरेच टास्क आता ऍड केलेले आहेत, बट ठीक आहे हे सगळे इम्प्रोवाइजसाठीच आहे. सो रिपिटेशन करायचं याच्यावरती, कन्सिस्टन्सी याच्यावरच ठेवायची. पुढचे 60-70 दिवस जेवढे दिवस असतील या गोष्टीवरती आपण फोकस करू. सो आता याच्यामध्ये आपले 20 मिनिटं गेले आहेत. मला असं वाटतं 6:30 समथिंग झाले असतील आता. सो आता मी तुम्हाला रुबिक्स क्यूबच्या जे 2 लेअर मी शिकलोय त्या सॉल्व्ह करून दाखवतो न बघता. ठीक आहे. आणि जी लास्टची लेअर आहे ती आता कन्सिस्टन्सी आणि रिपिटेशन ठेवून ती पण शिकूया आपण. सो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं नंतर सांगतो, म्हणजे ज्यावेळेस
तयार होईल ना मी, म्हणजे कामाला जायच्या आधी, त्यावेळेस मी सांगतो. बाकी आत्ताच्या टास्कमध्ये फक्त आपल्याला रुबिक्स क्यूबचं राहिलंय आणि ट्रेडमिल चॅनलसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. बट तो अभ्यास करून मी संध्याकाळी 6:30 ते 7 वाजता म्हणजे रेकॉर्ड करून अपलोड करेन. ओके. सो आता हे सॉल्व झालेलं आहे रुबिक्स क्यूब, म्हणजे याच्यावरती पण येल्लो आहे आणि ह्या 2 लेअर सॉल्व झाल्या. सो मला ह्या 2 लेअर सॉल्व करायला आता जमायला लागल्यात हळूहळू. सो मी ह्या 2 लेअर मी आता परत हे विस्कळतो पूर्ण आणि परत एकदा ह्या 2 लेअर सॉल्व करूया आपण, बघूया, ट्राय करूया. ठीक आहे. सो हे मी म्हणजे हळूहळू शिकतोय, बट याच्यामध्ये थोडे थोडे प्रॉब्लेम येतात. आता हे जे रुबिक्स क्यूब आहे ना, हे थोडंसं जुनं झालं आहे. याला आता आपल्याला सगळे पार्ट काढून परत एकदा याच्यामध्ये थोडीशी सर्व्हिसिंग करायला लागेल याची. सो आपण ती करूया. बट ठीक आहे. आता हे पूर्णपणे विस्कटले, मला दिसते, हां दिसते व्हिडिओमध्ये. ठीक आहे. सो आपण ट्राय करू की ह्यात ज्या 2 लेअर आहेत त्या सॉल्व करायची. ही वरची लेअर परत येत नाही आपल्याला, बट ठीक आहे, ट्राय करूया. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. आता याला पण मी टाईमलॅप्स लावेन, कारण एवढं मोठं व्हिडिओ रेकॉर्ड करायचं म्हणलं तर. ठीक आहे. ओके. हिरवा आणि लाल. सो हिरवा आणि लाल इथे आहे. केशरी. ठीक आहे, केशरी तर नाही होऊ शकत. ठीक आहे. हे फक्त मी 2 दिवस प्रॅक्टिस केली याची आणि मला असं वाटतं की काय वाटतंय, ठीक आहे. ओके. आता तुम्ही जर बघितलं तर ह्या लेअर सॉल्व होती, फक्त हे एक राहिलं इथलं. सो हे पण आपण करूया. 1 मिनटं. ठीक आहे. ह्याचं हे आलं. ओके. सो लेअर कंप्लीट झाला. तुम्ही जर बघितलं तर ही वरची लेअर फक्त राहिली आहे, ही लेअर. बाकी ह्या खालच्या लेअरमध्ये इथं पूर्ण हे 2 लेअर पूर्ण सॉल्व झालं. ते केशरी, हिरवा, लाल आणि निळा आणि खाली पांढरा. सो इथपर्यंत आपण पोचलोय. आता मला ट्राय करायचं की ही पूर्ण लेवल आपण सॉल्व केली पाहिजे. वरच्या साईडला पण आपण पूर्ण येल्लो आणलं पाहिजे. आता इथं मी आणू शकतो, आय थिंक, बघूया, मी प्रॅक्टिस करतो. म्हणजे स्टार्टिंगला FRU प्राईम, U प्राईम, त्यानंतर F आणि त्यानंतर मोठा येईल FRU प्राईम, U प्राईम आणि F. ओके, ठीक आहे. सो इथपर्यंत पण आलं आहे. म्हणजे इथं तुम्ही बघितलं तर आपला क्रॉस पण आला आहे. म्हणजे हे पण मी थोडंसं शिकलो आहे क्रॉस कसा आणायचा. सो फक्त काय राहिलं आहे ते म्हणजे आता हे 2 इथं बघा, इथं एक येल्लो आहे आणि इथं एक येल्लो आहे. सो हे येल्लो आपल्याला या साईडला आणायचे आहेत, म्हणजे पूर्ण येल्लो होईल आणि त्यानंतर इथून सगळ्या बाजून हे. ठीक आहे. एनिवेज आपण हे तर थोडं शिकलेलो आहे, म्हणजे हे फॉर्म्युले मी पाठ करून आणि कुठे मी. ओके. सो ट्राय करूया की याच्या जसं आपण हे केलं ना तसं ही वरची लेअर पण पूर्ण सॉल्व करू. म्हणजे आपल्याला काही करून 1 मिनिटाच्या आत हे सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये ॲडव्हान्स फॉर्म्युले जरी आपल्याला घेता आले तरी आपण घेऊन हे करूया. ठीक आहे. सो आता आपण लेट्स मूव ऑन टू अवर नेक्स्ट टास्क. नेक्स्ट टास्क. ठीक आहे. जो काय असणार आहे तो म्हणजे थोडे म्हणजे ट्रेडमिल चॅनलसाठी जो आपल्याला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे, म्हणजे स्टॉक मार्केट रिलेटेड. सो मी बरेच दिवस झालं स्टॉक मार्केट बघितलंच नाही आहे आणि त्याचबरोबर जे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल आहे त्यावरती मला प्रॅक्टिस करायचं आहे. सो मी माझ्यासोबतच इंग्लिश कम्युनिकेशन्समध्ये काहीतरी सेंटेन्सेस बोलेल. आय डोंट थिंक सो की आय विल रेकॉर्ड दॅट, बट स्टील बघू, जर मला असं वाटलं की रेकॉर्ड करायला पाहिजे तर मी करेन. बाकी चला आपण नेक्स्ट टास्क करूया. नेक्स्ट टास्क असं का बोलतो मी, नेक्स्ट टास्क करूया. ठीक. ओके. सो आता 8:45 झालेले आहेत. आज आपण सकाळी 6 वाजता उठलो होतो आणि फक्त अर्धा तास राहिला. अर्धा तासानंतर आपल्याला मजुरीला जावं लागेल, म्हणजे ऑफिसला जावं लागेल. सो आता हे जे राहिलेले 30 मिनिटं आहेत याच्यामध्ये काय टास्क करायचे, सकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत मी जे काय टास्क केले मी तुम्हाला ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मेन टास्क तो म्हणजे एक्सरसाइजचा. मागच्या किती दिवसापासून आपण एक्सरसाइज करत नव्हतो, बट आज म्हणजे आज 3रा दिवस आहे. सो 3rd डे कंटिन्यू आपण एक्सरसाइज करतोय. भले ती कंपाऊंड एक्सरसाइज असेल बट स्टील भारी वाटते. ठीक आहे. कामाला गेल्यानंतर झोप येते तिथे, कारण सकाळी लवकर उठायची सवय नाही.
कम्फर्ट झोन मधून मी बाहेर पडतोय थोडासा, सो हा त्रास होतोय. बट मी कंटिन्युएशन ठेवणार, रिपिटेशन ठेवणार आणि मी हेच करत राहणार कंटिन्यू, म्हणजे पुढचे 30, 40, 60, 70 दिवस जेवढे असतील तेवढे. सो हा तर एक पार्ट आहे. सो सेकंड टास्क जो होता ना आपला, तो रुबिक्स क्यूबचा होता. आय थिंक क्यूब, ठीक आहे, तो क्यूब सॉल्व्ह केला मी 10 मिनिटं. सो याला टास्क मध्ये म्हणजे पकडता येईल का मला माहित नाही, बट याच्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन होतं तिथं. कंटिन्यू वेगवेगळे सॅम्पल्स आले होते, ते मी सॉल्व्ह केले. सो त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पण अप्रोच होता. सो मला असं वाटतं जर मी ते कंटिन्यू करत राहिलो तरच मी फास्ट सॉल्व्ह करू शकेन. किंवा नवीन एखादी ट्रिक असेल, जसं की भरपूर ट्रिक आहे. ऍडव्हान्स F12 मेथड एक आहे सॉल्व्ह करायची, ती पण मी शिकेन म्हणजे जेव्हा मी ही मेथड परफेक्ट होईल त्यावेळेस. ठीक आहे, सो तो एक टास्क झाला. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट टास्क ते म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की कम्युनिकेशन स्किलमध्ये माझं थोडंसं एक विकनेस आहे पब्लिक सोबत इंटरॅक्ट करताना. सो ते मी केलं, एक टॉपिक घेतला, त्यावरती स्वतःशीच मी इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला. सो हे 3 टास्क मी परफॉर्म केले. बट हा कम्युनिकेशनचा जो टास्क आहे तो मी रेकॉर्ड नाही केला, बिकॉज अजून पण तो कॉन्फिडन्स नाही की मी तो रेकॉर्ड करून टाकू शकतो. इन केस म्हणजे असं आता मला माहिती आहे की तेवढं जास्त लोक तर बघणार नाहीत, बट स्टील असं वाटतं की जर चुकलं तर म्हणजे जज जर केलं आपल्याला तर काय होईल. सो तो टास्क नाही केला मी. आणि मला एक गोष्टीबद्दल बोलायचं होतं, ते म्हणजे डिपेंडन्सी. सो डिपेंडन्सीचं एक उदाहरण मी बघितलं. डिपेंडन्सीमध्ये कसं होतं, ज्यावेळेस ऑफिसमध्ये कॉर्पोरेटमध्ये माझ्याबरोबर झालं हे, बट तुमच्याबरोबर पर्सनल लाईफमध्ये पण होऊ शकतं आणि बरेचदा होतं. डिपेंडन्सी म्हणजे एखादी गोष्ट जर करायची असेल, त्यासाठी जर आपण एखादा थर्ड पार्टी व्यक्तीला आपल्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स जर दिला त्या कामामध्ये, तर तो आपल्या डोक्यावर बसू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक मीटिंग होती काल, ज्यामध्ये पर्सनली मीटिंगचं बर्डन तर होतं माझ्यावर. म्हणजे फर्स्ट टाइम एक मीटिंग होती ज्यामध्ये इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करायचं होतं, माझी स्क्रीन त्यांना दाखवून एक्सप्लेन करायचं होतं. याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी होत्या की मी माझ्या म्हणजे जे XYZ पर्सन होते त्यांच्यावरती डिपेंडंट होतं की हे ते करतील आणि मी थोडंसं म्हणजे काय म्हणतात, हे याच्यामध्ये राहील, म्हणजे जरा आरामात राहील की मी एक्सप्लेन करताना हे पण मध्ये मध्ये बोलते आणि हेल्प करतील. बट तसं झालं नाही. ऍक्च्युअल मीटिंग ज्यावेळेस स्टार्ट झाली त्यावेळेस कोणीच काहीच बोललं नाही, फक्त मीच एक्सप्लेन करत होतो. मध्ये मध्ये मी अडकलो. सो त्यानंतर परत एकदा त्यांनी म्हणजे हे नाही केलं की अरे हे असं बोल तसं बोल, नाही अडकलो तर मीटिंग थोडं शांत झालं 1-2 सेकंद, बट परत एकदा मीच स्टार्ट केलं. सो याच्यामध्ये काय झालं, मला नंतर असं म्हणजे मी त्यांना पर्सनली विचारलं की म्हणजे तुम्ही का मध्ये बोलला नाही. सो त्यांनी मला एक एक्सप्लेनेशन दिलं की जर मी मध्ये बोललो तर इथून पुढच्या सगळ्या मीटिंगमध्ये असंच होईल. सो आपल्या ब्रेनला एक हॅबिट लागावी की डिपेंडन्सी. सो मला एका टॉपिक बद्दल बोलायचं आहे, ते म्हणजे डिपेंडन्सी. सो डिपेंडन्सीचं एक खूप खतरनाक उदाहरण माझ्यासोबत घडलं. म्हणजे डे टू डे टास्कमध्ये ऑफिसमध्ये एक पर्टिक्युलर काम होतं ज्याच्यावरती मी माझ्यापेक्षा दुसऱ्याला जास्त इम्पॉर्टन्स देत होतो. म्हणजे माझी डिपेंडन्सी त्यांच्यावर होती की त्यांना विचारून हे करायचं ते करायचं. आणि अचानक काय झालं, तो जो व्यक्ती होता ना ऑफिसला आला नाही आणि काल जी माझी पळापळ झाली त्या कामासाठी, आणि पण भारी पण वाटलं. एवढे दिवस ते काम म्हणजे मी त्यांच्या थ्रू करत होतो, काल मी स्वतः काम केलं, थोडंसं इकडे तिकडे झालं बट ते झालं काम. सो त्यामुळे मला कॉन्फिडन्स आला की मी पण करू शकतो. आता इथून पुढं ते जरी नसतील तरी मी ते टास्क करू शकतो. तर डिपेंडन्सीमुळे काय होतं, एखाद्या गोष्टीसाठी आपण एखाद्या व्यक्तीवर पूर्णपणे जर डिपेंडंट असेल ना, आणि ती जर व्यक्तीने आपल्याला जर म्हणजे बॅकस्टॅप केलं किंवा धोका दिला किंवा जर त्यांनी ते काम करण्यास नकार दिला किंवा तो आलाच नाही किंवा काही झालं, तर आपल्याला एकट्याला ते काम करायला अचानक जे बर्डन येतं ना ते म्हणजे अनबॅरेबल असतं. सो त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पण पर्टिक्युलर काम जे तुम्ही करताय ना याच्यामध्ये डिपेंडन्सी एकदम थोडी पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 90% 95% काम आपण केलं, 5% डिपेंडन्सी तर तो करू शकतो. बट इन केस जर एखादं काम आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे डिपेंडन्सी आपण ज्यावेळेस ठेवतो एखाद्यावर आणि त्यांनी जर ते नाही केलं तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि डिपेंडन्सी माणूस का ठेवतो मी ते पण सांगतो. बिकॉज असं होतं की डिपेंडन्सी ठेवल्यामुळे ना आपण एका कम्फर्ट झोनमध्ये जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे काम मला करायचं, बट ठीक आहे हा आहे ना, आम्ही दोघं मिळून करू मध्ये काय होतं, आपण पूर्ण त्यालाच देतो काम आणि तो करतो, आपण थोडंसं आपलं नाव लागतं, आपण मागं राहतो किंवा जास्त आपण करतो तो मागं राहतो. सो असं करण्यापेक्षा पूर्ण कामाची अंडरस्टँडिंग तुम्हाला आली पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग त्याचा अप्रोच काय असेल किंवा त्याचा इम्प्रोव्हायझेशनचा अप्रोच काय असेल तो तुम्हाला समजला पाहिजे आणि त्यावेळी तुम्ही काम केलं पाहिजे. मला फक्त एवढं सांगायचं, डिपेंडंट राहू नका कशाच बाबतीत. म्हणजे जिम करताना पण मी कोणता सेट मारू काय गरज नाही विचारायची. तुम्हाला जो सेट वाटतंय युट्यूबवर व्हिडिओ बघा मारा. किंवा मीटिंग हँडल करताना पण असं वाटत असेल की आता मी काय बोलू, काही गरज नाही. समोरच्याला पण इंग्लिश येत नाही, आपल्याला पण येत नाही, गेलं तर गेलं, सगळंच जाईल, काय होईल ते होईल, जे बोलून टाका, जे असेल ते असेल. सो असं तुमचा वे ऑफ अप्रोच राहू द्या असं मला तरी वाटतं. त्यामुळे डिपेंडंट राहू नका. ठीक आहे. सो आता 8:50 झालेत. आय थिंक आपल्याकडे 25 मिनिटं आहेत. सो पुढच्या 10 मिनिटासाठी मी म्हणजे जेवत स्टॉक मार्केट
म्हणजे मला बघायचं की बॅक डेटा की आतापर्यंत काय चाललंय, कसं चाललंय. ऑफिसला गेल्यानंतर पण मी व्हिडिओ एडिट करणार आणि तो डेटा बघणार आणि संध्याकाळी 6 ते 6:30 वाजता आपण ट्रेडमी चॅनलवरती स्टॉक मार्केटचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो 7-7:30 पर्यंत पोस्ट करू, जो पोस्ट मार्केट अनालिसिस असेल. ठीक आहे. सो या गोष्टी आपण करूया. हे आपले डेली टास्क असणार आहेत आणि त्यानंतर पुढचे जे असणार ते तुम्हाला स्टँडअप ट्रॅकिंग मध्ये मी दाखवेन की कोणते कोणते टास्क आपण परफॉर्म केले, डेडलाईन काय होती, ते कम्प्लीट झाले का नाही. सो ठीक आहे. सो या गोष्टी असणार आहेत. सो ओके मित्रांनो, तर मी आत्ता घरी आलोय. आत्ता वाजलेत 7 आणि हा व्हिडिओचा एंड पण असू शकतो, एंडच असेल कदाचित, कारण आता मला पुढचे टास्क रेकॉर्ड करायचे आहेत. बट मी ते रेकॉर्ड करून आत्ताच टाकणार आहे, कारण मला नंतर एंड करायला भेटेल का नाही मला माहीत नाही. बिकॉज 1-2 कामं आहेत, ते मी आता स्टँडअप ट्रॅकिंग पण तुम्हाला मी दाखवेन, ज्याच्यामध्ये आपण आज जे टास्क केले ते सगळे मी टाकेन त्याच्यामध्ये. आणि आज एक गोष्ट मला लय घाण रिअलाईज झाली, ते म्हणजे जसं मी सकाळी बोललो डिपेंडन्सीबद्दल. सो डिपेंडन्सी खरंच कुणावर नसावी तुमची. जे काय तुम्हाला तुमचं एम्पायर बिल्ड करायचं आहे ते तुम्ही स्वतः करा, स्वतः मेहनत करा. आणि असं नाही की तुम्ही कॅपेबल नसता, तुम्ही स्वतः कॅपेबल असता, बट स्टील तुम्ही कोणाला तरी शोधत असता की हा आपल्यासोबत जर आला तर आपण अजून थोडंसं ग्रो करू शकतो. थोडं एक कम्फर्ट झोन आपल्याला भेटतो की चला हा पण आपल्यासोबत असावा, मग हा थोडं काम करेल, मी थोडं काम करेल. बट तसं नसलं पाहिजे ॲक्च्युली. ठीक आहे, काय गोष्टी जर तुम्हाला येत नसतील तर हळूहळू ते म्हणजे शिकत जा, तुम्हाला ते नॉलेज भेटेल आणि तो त्यानंतर तुम्ही इम्प्लिमेंट करा. बट हां, डिपेंडन्सी कोणावर नसली पाहिजे. तुमचं काम तुम्हीच केलं पाहिजे. तुमची गाडी घेऊन बाजारातून काय जरी आणायचं असेल तरी एखाद्या मित्राला जर तुम्ही घेऊन गेला, सो नंतर जर तो नाही आला तर तुमची डिपेंडन्सी होऊन जाते की चल का नाही येत, मग त्यावरनं भांडणं किंवा अशा बऱ्याच गोष्टी होतात की जर तो नाही आला तर ते काम आपलं अडकून नाही राहिलं पाहिजे. ठीक आहे, अशा बऱ्याच गोष्टीबद्दल बोलतोय मी. दुकानातनं सामान आणायचं त्याबद्दल नाही बोलत. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सो ही गोष्ट मला का रिअलाईज झाली त्याबद्दल मी तुम्हाला उद्या बोलेन, उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय द वे सगळ्यांना शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. उद्या शिवजयंती आहे आणि बघू उद्याचा जो व्हिडिओ असेल ना त्यामध्ये मी प्रॉपर डिटेल सांगेन आणि ते कसे सांगणार आहे ते मी तुम्हाला आता स्टँडअप ट्रॅकिंगमध्ये दाखवेन. बट हा व्हिडिओचा एंड असणार आहे. आपण भेटूया डायरेक्टली उद्या. ठीक आहे.